आप देख रहे हैं KGN प्राइम न्यूज। भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावे आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करावी। परमपूज्य सच्चिदानंद बाबा। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात बांगलादेश विरोधात आंदोलन आणि निषेध करून बांगलादेश प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारण्यात आले। यावेळी श्री दत्तपीठ तमनाकवाडा मठ येथील परमपूज्य सद्गुरू सच्चिदानंद बाबा यांनी बांगलादेशशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागे पुढे पाहू नये। हिंदू साधुसंत हे नेहमी समाजहितासाठी आपले आयुष्य वाहून घेतात। आज त्यांच्यावरच बांगलादेशातील प्रशासन अन्याय अत्याचार करत असेल तर फक्त निषेध करून चालणार नाही। आपला भारत देश परंपरा आदर्श यावर चालणार आहे। यासाठी बांगलादेशातील हिंदू मठ मंदिरे साधू संत हिंदू समाज यांचे रक्षण करण्यासाठी सैनिकी कारवाई करावी अशी मागणी यावेळी सद्गुरू सच्चिदानंद बाबा यांनी केली। यावेळी विश्व हिंदू परिषदचे जिल्हा अध्यक्ष परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी यावेळी केली। तसेच कायदेशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांचे हक्क दडपण्याचा आणखी एक प्रकार आहे। याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। भारत सरकारकडून कठोर भूमिका आणि निर्णायक पावले उचलण्याची मागणी यावेळी श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी केली। यावेळी इस्कॉनसह विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज निपाणीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सहभाग घेतला होता। यावेळी बांगलादेश विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला। श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी, सद्गुरू सच्चिदानंद बाबा, दत्तपीठ तमनाकवाडा, अनिल खांडके प्रभूजी, सुचित्राताई कुलकर्णी, पराग चुडेकर प्रभूजी, ॲडव्होकेट सुषमा बेंद्रे, अमोल चेनके यांनी मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविक दीपक भाडगावे व सूत्रसंचालन सागर श्रीखंडे यांनी केले। यावेळी बबन निर्मळे, चारुदत्त पावले, राजेश आवटे, अभिजित सादळकर, आनंद पाटील, बाळू हवलदार, ऋषिकेश माने, अमर देसाई, दीपक बुधिहाळे, अजित परळे, अनिल बुडले यासह मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते। KGN क्राईम न्यूजसाठी मुख्य संपादक सय्यद अफसर पटेल यांच्यासह वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री। माणसाने मानवाने कसा आपला आचरण केलं पाहिजे याची शिकवण देण्यासाठी इस्कॉन संस्था आहे आणि इस्कॉन संस्थेबद्दल काही धर्मांतर शक्तीकडून अपप्रचार केलेला जात आहे आणि त्याचा निषेध आम्ही इथे नोंदवत आहोत। बोला जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आणि जेवढे होईल तेवढे प्रयत्न भारत देशानं पण केले पाहिजेत आणि हिंदूंचं जे अल्पसंख्याक आहे त्यांचं संरक्षण देखील केलं पाहिजे आणि जागतिक पातळीवर त्याची ठोस त्यांनी आवाज उठवून हिंदूंना जे अल्पसंख्याक आहेत त्यांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे। आणि हे धर्मांध आहेत, धर्मामध्ये असू दे किंवा जगभरात असू दे, त्यांनी एक लक्षात ठेवावं की जसं भगवद्गीता सांगते की जिथे जिथं अन्याय त्याच्यावर धर्मांध शक्ती उग्र होतात तिथं भगवान श्रीकृष्ण सुदर्शन चक्र देखील काढू शकतात। बोला जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। 5000 वर्ष होऊन गेली तर आपण पाहतो की सत्ययुगामध्ये देखील आपली मुक्तता झाली नाही आणि त्रेतायुगामध्ये पण झालेलं नाही, द्वापार युगामध्ये झालं नाही आणि या कलियुगाची 5000 वर्ष उलटून गेली, अजून आमची मुक्तता झाली नाही। या गोष्टी घडत राहणार आणि कलियुग किती वर्षाचा आहे? 4,32,000 वर्षाचा आहे। विचार करा किती जन्म घ्यावं लागणार आहेत आम्हाला। तर या सर्व गोष्टी घडत राहणार आहेत, याच्या मागे फक्त आहे आपण हा जन्म मृत्यूचं चक्र तोडून अशा लोकांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपण जास्तीत जास्त बलशाली होण्यासाठी भक्ती केली पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी या हरिकृष्ण महामंत्राचा पहिला जप केला पाहिजे। कारण कलियुगाचं लक्षण काय आहे की हरे तिथले साधू संतांची सुटका होत नाही, त्यासोबत तिथला हिंदू जोपर्यंत सुरक्षित होत नाही तोपर्यंत बांगलादेशाची हिंदुस्थान कुठल्याही प्रकारचा व्यवहार करू नये अशी आपण आपल्या या आंदोलनाच्या वतीने मागणी करतो। यानंतर असं